नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. लोक म्हणतात की पैसा येतो आणि जातो, पण नाते कायम राहते. परंतु कधी तुम्ही विचार केला आहे का की तुमच्याच कष्टाचा पैसा कधी कधी तुमच्या सगळ्यात जवळच्या नात्याचा शत्रू करू शकतो. आपण आयुष्यभर रक्ताचं पाणी करून स्वतःच्या गरजा मारून मुलाच्या भविष्यासाठी आणि म्हातारपणाच्या आधारासाठी काही पुंजी जमा करतो. पण अचानक एक दिवस असा येतो जेव्हा एखादा जवळचा नातेवाईक किंवा मित्र आपल्या दारात उभा राहतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि समोर एक मोठी अडचण असते. अशा वेळी आपलं मन द्विधा मनस्थितीत सापडतं. आपल्याला भीती वाटते की नाही म्हटलं तर नाते तुटेल. पण मित्रांनो, विचार न करता दिलेले पैसे फक्त तुमची संपत्तीच नाही तर ते नातेही संपून टाकतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चाणक्य नीती आणि आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे अशा काही युक्त्या पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा पैसाही वाचेल आणि नातेही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात आपण असे 5 प्रश्न आणि अशा काही स्ट्रॅटेजी पाहणार आहोत ज्या ऐकल्यानंतर पैसे मागणारा माणूस स्वतःहून मागे हटे आणि तरीही तुम्ही त्यांच्या नजरेत वाईट ठरणार नाही. विशेषतः व्हिडिओच्या मधल्या भागात आपण अशा एका नियमाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी एका ढालसारखा काम करेल. जेव्हा कोणी तुमच्याकडे पैसे मागायला येतं तेव्हा सगळ्यात मोठी चूक आपण ही करतो की आपण लगेच उत्तर देतो. समोरचा माणूस रडत असेल किंवा खूप मोठी इमर्जन्सी सांगत असेल तर आपण भाऊक होऊन हो म्हणतो. पण तिथेच तुम्हाला पहिला आणि सगळ्यात शक्तिशाली नियम वापरायचा आहे, तो म्हणजे 24 तासाचा नियम. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या भावना उफाळून येतात तेव्हा तुमची बुद्धी काम करणं बंद करते. समोरचा माणूस जेव्हा म्हणतो की उद्यापर्यंत पैसे हवेत नाहीतर खूप मोठं नुकसान होईल, तेव्हा तो तुमच्यावर मानसिक दबाव टाकत असतो. अशा वेळी शांतपणे सांगा की मी तुमची अडचण समजू शकतो, पण पैशांचे व्यवहार मी विचार केल्याशिवाय करत नाही. मला माझे अकाउंट्स चेक करावे लागतील. मी तुला उद्या याच वेळी कळवते. हे 24 तास तुम्हाला एक इमोशनल ब्रेक देतात. या काळात तुमची भीती कमी होते आणि तुम्ही शांतपणे विचार करू शकता की खरोखरच ही अडचण इतकी मोठी आहे की हा फक्त एक बनाव आहे. जो क्षणभर संकटात असतो तो तुमच्या वेळेचा आदर करतो, पण ज्याला फक्त तुमच्याकडून पैसे उपटायचे असतात तो तुम्हाला घाई करतो. ही घाईच त्याची खरी ओळख असते. पण वेळ मागून घेतल्यावर शांत बसू नका, कारण आता तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे जो समोरच्याची नियत आरशासारखी स्वच्छ करेल. वेळ मागून घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी पुन्हा संवाद साधता तेव्हा तो पहिला प्रश्न विचारण्याचे धाडस करा जो तुमच्या आणि त्यांच्या नात्याची पारदर्शकता ठरवेल. तो प्रश्न म्हणजे, तुम्हाला हे पैसे नेमके कोणत्या कारणासाठी हवे आहे आणि या परिस्थितीला दुसरा काही पर्याय नाही का? हा प्रश्न वरवर साधा वाटत असला तर तो माणुसकी आणि मूर्खपणा यातील फरकाची एक लक्ष्मण रेषा आहे. माणूस स्वभाव असा आहे की संकटात सापडलेला माणूस नेहमी सत्यापेक्षा सहानुभूती विकण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कोणी म्हणतं की मुलाची शाळेची फी भरायची आहे तेव्हा एक पालक म्हणून आपलं हृदय लगेच पिळवटीन निघतं. पण इथेच तुम्हाला थोडा खोलवर विचार करायचा आहे. फी भरण्याची तारीख अचानक तर आलेली नसते. मग इतके महिने त्या व्यक्तीने काय नियोजन केलं होतं? त्याने फी साठी साठवलेले पैसे इतर कुठल्या तरी व्यसनावर किंवा चैनीवर उडवले आहेत का? एक खरं उदाहरण पाहूया. समजा तुमचा एखादा मित्र तुमच्याकडे 50,000 रुपये मागायला आला आणि त्याने कारण दिलं की घरात खूप मोठी मेडिकल इमर्जन्सी आहे. तुम्ही भावूक होऊन लगेच पैसे देता, पण नंतर तुम्हाला कळतं की त्याच्या घरात आजारी कोणीच नव्हतं. तर त्याने ते पैसे एखाद्या जुन्या पर्सनल लोनचा हप्ता भरण्यासाठी किंवा कोणाचे तरी देणं फेडण्यासाठी वापरले आहेत. इथे त्या व्यक्तीने तुमच्या भावनेचा वापर केला. तो तुमच्याशी खोटं बोलला कारण त्याला माहिती होतं की कर्जासाठी तुम्ही पैसे देणार नाही, पण आजारपणासाठी नक्की द्याल. अशा वेळी तुम्ही मदत करत नाही तर तुम्ही त्याच्या खोटेपणाला खत पाणी घालत असता. अनेकदा लोक सट्टा, शेअर मार्केट मधील अतिवृत्ती किंवा स्टेटस टिकवण्यासाठी महागडे मोबाईल आणि गाड्या घेतात आणि जेव्हा त्याचे हप्ते भरणं कठीण होतं तेव्हा नातेवाईकांकडे धाव घेतात. चाणक्य म्हणतात की अशा व्यक्तीला मदत करणे म्हणजे छिद्र असलेल्या जहाजातून पाणी बाहेर काढण्यासारखं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते जहाज कधी ना कधी बुडणारच आहे. जो माणूस स्वतःच्या चुकीचा आर्थिक सवयी सुधारण्यास तयार नाही त्याला दिलेली मदत ही मदत नसून त्याला अधिक अधोगतीकडे नेणारी दोरी असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला सविस्तर बोलतं करा. जर कारण खरंच जेन्युइन असेल, म्हणजेच खरोखरच एखादा अपघात झाला असेल किंवा नोकरी केल्यामुळे घर चालवणं कठीण झालं असेल तर तिथे माणुसकी दाखवणं तुमचे कर्तव्य आहे. पण जो कारण चैनीचे कर्ज फेडणं असेल तर तिथे नाही म्हणणं हा समोरच्यासाठी आणि तुमच्यासाठी सर्वात मोठा हिताचा निर्णय ठरेल. या प्रश्नामुळे तुम्ही फक्त तुमचे पैसे वाचवत नाही तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देता. एकदा का तुम्हाला कारणाची खात्री पटली की मगच तुम्ही त्या दुसऱ्या प्रश्नांकडे वळू शकता जो तुमच्या कष्टाच्या कमाईची सुरक्षा निश्चित करेल. आता आपण वेळा त्या प्रश्नाकडे जो विचारताना जिभेला 1000 वेळा चटके बसते, पण तो विचारणे तुमच्या भविष्यासाठी अनिवार्य आहे. तो प्रश्न म्हणजे, तुमच्याकडे हे पैसे परत करण्याचा एक्झॅक्ट प्लॅन काय आहे? बघा, जेव्हा एखादा माणूस तुमच्याकडे पैसे मागायला येतो
तेव्हा तो गरज घेऊन येतो. पण तुम्ही जेव्हा त्याला पैसे देता तेव्हा तुम्ही एक गुंतवणूक करत असता. मग विचार करा, जगातील असा कोणता मूर्ख गुंतवणूकदार असेल जो परतावा कधी आणि कसा मिळणार हे न विचारता पैसे देईल? विचार करा, तुम्ही ज्या बँकेत तुमचे पैसे ठेवता ती बँक कोणालाही कर्ज देताना 100 वेळा विचार करते, कारण त्यांच्याकडे तुमचा कष्टाचा पैसा असतो. मग तुम्ही तुमची स्वतःची बँक चालवताना इतकी निष्काळजी का? जेव्हा तुम्ही समोरच्याला विचारता की तुम्ही हे पैसे कुठल्या उत्पन्नातून परत करणार आहात, तेव्हा तुम्ही त्याच्या इमानदारीची परीक्षा घेत असता. जो माणूस खरोखर कष्टाळू आणि प्रामाणिक आहे तो या प्रश्नाचं उत्तर देताना ताठ मानेने बोले. तो म्हणेल, माझी ओव्हर टाईलची ड्युटी सुरू आहे किंवा पुढच्या महिन्यात माझी पॉलिसी मॅच्युअर होते. या उत्तर म्हणजे तुमच्यासाठी एक मानसिक विमा आहे. पण जो माणूस या प्रश्नावर चिडतो, जो म्हणतो, अरे नात्यात आता हे हिशोब कशाला, तुला माझ्यावर विश्वास नाही का? लक्षात ठेवा, तिथे धोक्याची घंटा वाजली आहे. विश्वास हा नात्याचा पाया असू शकतो, पण तो व्यवहाराचा पुरावा कधीच असू शकत नाही. ज्याच्याकडे पैसे परत करण्याचा प्लॅन नाही त्याच्याकडे तुमचे पैसे बुडवण्याचा प्लॅन नक्कीच तयार असतो. तो तुमच्या भावनांशी खेळत आहे. अशा वेळी तुमचं मौन हे तुमचं नुकसान ठरेल. त्यामुळे डोळ्यात डोळे घालून विचारा, कारण जो आज प्लॅन द्यायला घाबरतो तो उद्या तुमचा फोन उचलायला नक्कीच घाबरणार आहे. इथपर्यंत तर तुम्ही स्वतःला खंबीर केलं, पण काही लोक इतके चिवट असतात की ते तुमच्या घराच्या उंबरट्यावर येऊन बसतात, इमोशनल ब्लॅकमेल करतात. अशा वेळी आपली ढाल कशी वापरायची, पुढची स्ट्रॅटेजी तुम्हाला एका मोठ्या वादातून कायमचं वाचेल. आता विचार करा, समोरचा माणूस तुमचा खूप जवळचा नातेवाईक आहे. तुम्ही त्याला नाही म्हटलं तर घरात महाभारत होणार आहे, सणासुदीला तोंड फुगणार आहेत. अशा वेळी काय करायचं? इथे काम येतं एक जादुई तंत्र, ज्याला म्हणतात परोक्ष नकार किंवा थर्ड पार्टी विलन स्ट्रॅटेजी. माणसाला नकार आवडत नाही, पण माणसाला मजबुरी समजते. इथे तुम्हाला स्वतःला विलन बनायचे नाहीये, तुम्हाला परिस्थितीचा एक असा पडदा उभा करायचा आहे ज्याच्या पलीकडे तुमचे पैसे सुरक्षित राहतील. तुम्ही समोरच्याला होऊ शकता, बघ मित्रा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुला मदत करायला खरंच आवडलं असतं, पण मागच्याच वर्षी आमच्या घरात एक मोठा नियम ठरलाय की कोणताही आर्थिक व्यवहार हा घरातील सर्वांच्या संमतीशिवाय होणार नाही. मी त्यांच्याशी बोलेन, पण त्यांनी सध्या होणाराही उधार न देण्याची सक्त शपथ घेतली आहे. मी जर आता पैसे काढले तर माझ्या घरातील शांतता कायमची भंग होईल. तू सांग, मी नात्यासाठी घट पेटू का? बघा इथे तुम्ही काय केलं, तुम्ही त्याला मदत करण्याची इच्छा दाखवली, पण असमर्थता दुसऱ्यावर ढकलली. आता त्या माणसाचा राग तुमच्यावर न राहता एका अशा व्यक्तीवर जाईल जी तिथे उपस्थित नाही. ही एक मानसिक खेळी आहे. तुम्ही त्याच्या नजरेत एक बिचारा माणूस ठरता जो स्वतःच्या घरात हतबल आहे, पण तुमची तिजोरी सुरक्षित राहते. किंवा तुम्ही प्रोफेशनल बहाणा करू शकता, माझे सीएने मला सक्त ताकीद दिली आहे की या आर्थिक वर्षात कोणतीही मोठी कॅश बाय काढली तर मला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. जेव्हा तुम्ही सरकारी नियमांचा या घरच्यांच्या शब्देचं नाव घेता तेव्हा समोरच्याची बोलती बंद होते, कारण कोणत्याही सुसंस्कृत माणसाला कोणाचं घर फोडून किंवा कोणाला कायद्याच्या कचाट्यात अडकून पैसे घेण्याची इच्छा नसते. हे तंत्र तुम्हाला थेट संघर्षापासून वाचवतं, तुमच्या नात्यातली गोडी टिकून धरतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वाभिमान अबाधित राखतं. पण काही लोक तरी हार मानत नाहीत. ते म्हणतात, अरे एवढं कमवता, थोडा दंड भरला तर काय होतं? अशा हबाकलेल्या लोकांसाठी जो ब्रह्मास्त्र पुढच्या मुद्द्यात आहे ते ऐकल्यावर तर उधार मागणारा माणूस तुमच्या घराची पायरी चढायलाही 10 वेळा विचार करेल. समाजात एक साधा नियम आहे, लोक झाडाला दगड तेव्हाच मारतात जेव्हा त्यांना त्यावर फळं दिसतात. तसं तुमच्याकडे लोक पैसे मागायला तेव्हाच येतात जेव्हा त्यांना वाटतं की तुमच्याकडे पैसा जास्त झालाय आणि तो बँकेत विनाकारण पडून आहे. त्यांचा हा भ्रम तोडणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. याला म्हणतात तूट भासवण्याचं तंत्र. जेव्हा एखादा माणूस तुमच्याकडे मोठी रक्कम मागतो तेव्हा त्याला हे दाखवून द्या की तुमचे पैसे पडून नाहीत तर ते कामाला लागले आहेत. समजा एखाद्याने तुमच्याकडे 1 लाख रुपयाची मागणी केली, अशा वेळी त्याला सांगा, मित्रा, पैसे तर आहेत, पण ते सर्व मी म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा फिक्स डिपॉझिट्स मध्ये अशा प्रकारे लॉक केले आहेत की ते मुदती आधी काढले तर मला 10 ते 15,000 रुपयांचा पेनल्टीचा फटका बसेल. आता तू सांग, तुला 1 लाख रुपये देण्यासाठी मी स्वतःच 15,000 रुपयाचं नुकसान करून घेऊ का? तू जर हे माझं होणारं नुकसान भरून देणार असशील तर मी आत्ताच बँकेत जाऊन ते पैसे मोडते. विश्वास ठेवा, जगातला कोणताही उधार मागणारा माणूस तुमच्या नुकसानीची जबाबदारी घ्यायला कधीच तयार नसतो. त्यांना फक्त फ्री लंच हवं असतं, म्हणजे स्वतःचा फायदा आणि दुसऱ्यांचं नुकसान. जेव्हा तुम्ही तुमच्या होणाऱ्या घाटाचं गणित त्यांच्या समोर मांडता तेव्हा त्यांचा उत्साह क्षणार्धात मावतो. त्यांच्या लक्षात येतं की तुमच्याकडून पैसे काढणं ही एक महागडी डील आहे. इथे तुम्ही त्यांना नाही म्हटलेलं नाहीये, उलट तुम्ही मदत करायला तयार आहात असं दाखवलं आहे. पण मदतीची एक अशी किंमत लावली आहे जी समोरचा कधीच देऊ शकणार नाही. हे तंत्र तुम्हाला एक खंबीर आणि आर्थिकदृष्ट्या जागरूक व्यक्ती म्हणून समोर आणतं. समोरच्याला कळतं की हा माणूस हिशोबात कच्चा नाही आणि इथून पुढे तो तुमच्याकडे
फालतू कारणासाठी पैसे मागायला नक्कीच धजावणार नाही. कधीतरी मात्र परिस्थिती वेगळी असते. समोरचा माणूस खरंच रडत असतो, तर तुमच्या अत्यंत जवळचा असतो आणि तुमचं हृदय म्हणतंय की याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, पण तुमची बुद्धी सांगत असते की याला दिलेले पैसे कधीच परत येणार नाहीत. अशा वेळी नातेही टिकवायचं आणि स्वतःचा खिस्साही वाचवायचा असेल तर दान विरुद्ध उधार हा सुवर्ण मध्यम हे इमोशनल इंटेलिजन्स सर्वोच्च शिखर आहे. समजा एखादा नातेवाईक 50,000 रुपये मागायला आला आहे. तुम्हाला माहिती आहे की त्याची आर्थिक स्थिती पाहता हे पैसे कधीच परत करू शकणार नाही. अशा वेळी त्याला 50,000 उधार देणं ही सगळ्यात मोठी चूक ठरेल. कारण जेव्हा तुम्ही ते पैसे परत मागाल तेव्हा तो टाळाटाळ करेल, तुमच्यात भांडणं होतील आणि शेवटी पैसाही जाईल आणि नातंही. यापेक्षा तुमची रणनीती बदला. त्याला शांतपणे जवळ घ्या आणि सांगा, बाबा माझी परिस्थिती सध्या 50,000 देण्याची नाही, कारण माझे पैसे व्यवसायात अडकले आहे. आपण आपली मैत्री आणि आपलं नातं माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. मी तुला 50,000 तर देऊ शकत नाही, पण ही 5,000 रुपयांची रक्कम माझ्याकडून तुला छोटीशी मदत म्हणून ठेव आणि हे पैसे तुला परत करण्याची अजिबात गरज नाही. ही माझी तुला भेट आहे असं समज. आता इथे काय जादू झाली बघा. पहिले म्हणजे तुमचे 45,000 रुपये वाचले. दुसरे म्हणजे समोरच्याला ऐनवेळी थोडा का होईना आधार मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्याचा विमा उतरवला. ज्या माणसाने तुमच्याकडून एकदा मदत किंवा दान स्वीकारलं आहे त्याची नैतिक किंमत पुन्हा कधीच तुमच्याकडे येऊन मोठी रक्कम उधार मागण्याची होणार नाही. तो रोज जेव्हा जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा त्याच्या मनात कृतज्ञतेची भावना असेल, उपकाराची ओझं असेल. तुम्ही 5,000 रुपये स्वतःचा स्वाभिमान विकत घेतला आहे आणि समोरच्याला कायम उधारीच्या सवयीतून बाहेर काढला आहे. ही माणुसकी आहे आणि चाणक्य नीती सुद्धा. शेवटी हेच लक्षात ठेवा की तुमची तिजोरी रिकामी करून दुसऱ्यांचं घर भरणं ही माणुसकी नाही, तो आत्मघात आहे. जग त्याच माणसाचा मान राखतं जो स्वतःच्या कष्टांचा मान राखतो. तुमच्या कष्टाच्या पैशावर तुमच्या मुलांचा, तुमच्या पत्नीचा आणि तुमच्या म्हातारपणाचा हक्क आहे. तो होण्याच्या तरी जुगारासाठी किंवा आळसासाठी उधळू नका. नाही म्हणताना डोळ्यात भीती नको तर आत्मविश्वास हवा. लक्षात ठेवा, जो तुमच्याकडे हात पसरून येतो तो त्या क्षणी तुमचा मित्र असतो, पण जेव्हा तुम्ही तुमचेच पैसे मागायला जाता तेव्हा तो तुमचा मालक बनायला पाहतो. ही वेळच येऊ देऊ नका. नाती पैशांनी नाही तर आदराने टिकतात. जिथे आर्थिक व्यवहार पारदर्शक असतात तिथेच प्रेम दीर्घकाळ टिकतं. मला खात्री आहे की आजच्या या सविस्तर चर्चेनंतर तुम्ही तुमचे आर्थिक निर्णय घेताना अधिक खंबीर व्हाल. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रियजनांना पाठवा जे सतत दुसऱ्यांच्या दबावाखाली स्वतःचं नुकसान करून घेतात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की यापैकी कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. पूर्ण रिव्ह्यू अशाच एका पॉवरफुल विषयासह स्वतःचा आदर करा, स्वतःच्या कमाईचा आदर करा. जय हिंद.